आता मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी जाहीर व्यासपीठावरून जी तक्रार आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांकडे केली आणि त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्षांनी असं म्हटलं की पक्ष शिस्तीतच चालेल, बेशिस्तांना जागा दाखवली जाईल. जो कोणी राजन पाटील आणि यशवंत मानेवरती बोलून त्याला त्याची जागा दाखवली जाईल. आणि त्याच भाषेत जवळपास अजितदादांनी सुद्धा नाव न घेता आपल्यावरती टाकलेले आहे. मागच्या वेळेस त्यांचा दौरा जो कॅन्सल झालेला होता, आजपर्यंत असा कोणी पहिलं झाला नाही की अजित पवारांनी आपल्याला दौरा रद्द करेल अशा पद्धतीची नाव न घेता टीका आपल्यावर कशा पद्धतीने बघताय? आपल्या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना निश्चित अधिकार आहे की पक्ष शिस्तीच्या संदर्भामध्ये पक्षाच्या शिस्तीचा भंग करणाऱ्याच्यावर कारवाई करण्याचा त्यांना निश्चित अधिकार आहे. माझं प्रादेशाध्यक्षांना माझी मागणी त्यांच्याकडे असं राहील की या कारवाई सिलेक्टिव्ह असली नाही पाहिजे. एकतर आपला अधिकाराचा अधिक्षेप करून राजन पाटलांनी मोहोळ मधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची म्हणजे अजितदादांच्या पार्टीची उमेदवारी जाहीर केली. राजन पाटलांना हा अधिकार कुठून दिला गेला, कुणी दिला? पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली होती का? अजून उमेदवारी करता अर्ज मागवले गेलेले आहेत का? असं झालेलं नसताना राजन पाटील पक्षाची शिस्त न पाळता जर परस्पर उमेदवारी जाहीर करत असतील तर पहिली कारवाई राजन पाटलांवर झाली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, यशवंत माने हे घड्याळ्याचे आमदार आहेत, अजितदादाच्या पार्टीचे आमदार आहेत. तर मग यशवंत माने हे तुतारीच्या जिल्हाध्यक्षाला घेऊन अजितदादांनी दिलेल्या निधीच्या विकास कामाचे उद्घाटन का करत आहेत? या संदर्भामध्ये प्रांतिक अध्यक्षांनी त्या भूमिका त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती की तुम्ही या ठिकाणी पक्षाचा मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादीचा उपलब्ध आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहे, राजन पाटील घड्याळ्याचे आहेत, आम्हालाही बोलवायला पाहिजे उद्घाटनाला, कुठल्याही कार्यक्रमाला. मग तुम्ही उत्तर सोलापूरमध्ये किंवा मोहोळमध्ये बळीराम काका साठे जे पवार साहेबांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उद्घाटनाला बोलवतात. पक्षविरोधी काम कोण करते? त्यामुळं पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करावी आणि मग त्याच्या अर्थानं मी जर त्यांच्यावर काय बोललो असेल तर निश्चित माझ्यावर पण करावी. राहिला प्रश्न अजितदादांच्या वक्तव्याचा. अजितदादांचा पूर्वीचा मोहोळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का? असं जर मी कुठं म्हटल्याचा जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, राजकारणामधून निवृत्ती घेईन. असं कुठंही मी म्हटलेलं नव्हतं. यांनी दादांच्या कानात असं भरलं की मी असं उठवलं की मागचा दौरा मी रद्द करायला लावला. मला अजितदादांचा स्वभाव ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला माहित आहे. अजितदादा जे ठरवतात ते करतात, ते परिणामांचा विचार करत नाहीत. त्यांनी त्यांचा दौरा आखलेला होता, कुठल्या तरी कारणामुळे कदाचित तो रद्द झाला असेल. असे दौरे काही वेळेला रद्द होतात, ही नॅचरल बाब आहे. मी असं कधीही म्हटलेलं नाही की माझ्या सांगण्यावरून दौरा रद्द झाला, परंतु अजितदादांचा तसा गैरसमज करून दिल्यामुळे कदाचित दादा बोलले असतील. त्यामुळं त्या बाबतीमध्ये मला काही म्हणायचं नाही. अजितदादा माझे नेते आहेत, आधीही अजितदादाच माझे नेते होते, आजही अजितदादाच माझे नेते आहेत. त्यामुळं दादांच्या बोलण्याचा मला अजिबात त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर टिप्पणी करायची नाही. मला फक्त एकच टिप्पणी करायची आहे की जर सत्ता नसती तर राजन पाटील अजितदादांच्या सोबत आले असते का? सत्ता नसती तर यशवंत माने अजितदादांच्या सोबत आले असते का? आणि सत्ता नसताना उमेश पाटील तुमच्या सोबत आला असता का? तर उत्तर एकच आहे की सत्ता नसती तरी सुद्धा उमेश पाटील तुमच्या सोबतच आला असता. सत्ता नसती तर राजन पाटील आणि यशवंत माने हे अजितदादाकडे कधीच आले नसते. ही वस्तुस्थिती अजितदादांना माहीत आहे. त्यामुळं बऱ्या वाईट काळामध्ये साथ देणारा उमेश पाटलासारखा जो कार्यकर्ता आहे तो वेगळ्या कारणामुळे इथल्या स्थानिक प्रश्नाच्या संदर्भानं माझा त्या ठिकाणी विरोध व्यक्त करतो. पक्षात लोकशाही आहे असं मी मानतो. त्यामुळे माझी भूमिका आणि माझी मांडणी ही राजन पाटलासारख्या दहशतखोर व्यक्तीच्या विरोधात आहे आणि ती या पक्षामध्ये घुसखोरी करून सत्तेसाठी आलेली आहे अशी माझी भूमिका आहे आणि ती ठाम.